दीनानाथ मंगेशकर रुग्णालयामध्ये घडलेल्या घटनेची चौकशी करण्यासाठी राधाकिशन पवार यांच्या अध्यक्षतेखाली आरोग्य विभागाने एक समिती स्थापन केलेली होती। मात्र त्या समितीवरती राम बोरकर यांनी आक्षेप घेतलेला आहे। नक्की तुमचा आक्षेप काय आहे? राधाकिशन यांच्या पवार अध्यक्षतेखाली जवळपास 4 सदस्य होते, 5 सदस्यीय समितीने या प्रकरणाची चौकशी केली। 5 समिती असं 10 समिती राज्य शासनाने केल्या पाहिजे। खूप चांगल्या पद्धतीने त्याची चौकशी केली गेली पाहिजे। चौकशी करायला माझी अजिबात हरकत नाही आहे। तर राधाकिशन पवार जे आहेत हेच मुळात भ्रष्टाचारी आहेत। जो आज या महिलेचा, आमच्या मातेचा, भगिनीचा जो अत्यंत दुर्दैवी असा दीनानाथ प्रशासनामुळं, त्याच्या गोंधळ कारभारामुळं हा माझ्या भगिनीचा हा मृत्यू झालेला आहे। त्याचं त्या प्रशासन चुकीच्या पद्धतीने मृत्यू झालेल्याची चौकशी म्हणजे दीनानाथवरती आम्ही आज आक्षेप घेतोय, तुमच्या चुकीच्यामुळे झाले। मग चुकीच्या विषयाला चुकीचा माणूस जर तिथं प्रशासनाने नेमला तर ती चौकशी समिती चुकीचीच निघणार। ती चौकशी समितीमध्ये असलेले राधाकिशन पवार जे आहेत हे अत्यंत भ्रष्टाचारी व्यक्ती आहे। राज्य शासनाच्या विधान परिषदेमध्ये यांचा प्रश्न उपस्थित झालेला आहे। त्यांच्यावरती 70,000 कोटीचा भ्रष्टाचाराचा आरोप आहे। मग अशा भ्रष्टाचारी माणसांनी भ्रष्टाचारी व्यवस्थापनाची चौकशी करायची का? म्हणजे चोरांनी काय भ्रष्टाचार तुम्ही म्हणता, भ्रष्टाचार कोणत्या प्रकरणामध्ये झाला की ज्याच्यामुळे तुम्ही भ्रष्टाचार असा झालेला आहे, त्यांनी 1-1 लाख रुपये 7,000 कामगारांकडे मागितले गेलेले आहेत। कोणत्या कामगारांना? जे जिल्हा रुग्णालयात असलेले कामगार जे आहेत त्यांच्या अंतर्गत बदल्यांच्या संदर्भात 1.5 वर्षापूर्वी आरोग्य विभागाकडनं बदल्यांच्या संदर्भात पैसे त्यांनी घेण्याचा प्रकार केलेला आहे। जे विधान परिषदेमध्ये तो प्रश्न उपस्थित केला गेलेला आहे। विरोधी पक्षनेत्यांनी चांगली भूमिका मांडली। त्यावेळेला त्यांच्यावरती जो आरोप ठेवला गेला त्या आरोपावरती चौकशी समिती उद्या करायची। याचे तुमच्याकडे पुरावे मागितले जातील की पैसे कोणाला मागितले नक्की काय त्याचे सगळे पुरावे आहेत? हो, अगदी दानवेंनी तो विषय काढला विधानसभेत आणि पुरावे आहेत माझ्याकडे। आता तुमची मग तक्रार काय असणार आहे? याची कायदेशीर तक्रार तुम्ही पुढे कुणाकडे करणार आहात? चुकीच्या माणसांनी चुकीच्या माणसाची चौकशी करू नये। त्या चौकशीत काय निष्पन्न होणार? हे सगळे घोटाळेच होणार। आता तुमचं पुढचा आक्षेप काय असणार? याचं म्हणणं काय माहिती का, या पुणे शहरामध्ये जो प्रकार झाला अत्यंत गंभीर होता। या प्रशासनाच्या आर्थिक राधाकिशन पवार यांच्यावरती काय आक्षेप आहे ते सांगा। आक्षेप हा आहे, ज्या माणसाच्या विरोधात या राज्याच्या सभागृहात, ज्या सभागृहात कायदे बनले जातात त्या सभागृहात त्या सभागृहाचा सदस्य त्याच्यावर आक्षेप घेऊन त्याच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करत असतो, चौकशी समितीची मागणी करत असतो। चौकशी समितीला नेमायची का नाही याच्याबद्दल मुख्यमंत्री त्याच्यात खुलासा करतात। चौकशी समितीचा अहवाल आलेला नाही। अशा जर भ्रष्टाचारी माणसाची या प्रकरणात जर नेमणूक करत असेल तर ती ज्या बाईचा तो दुर्दैवी असा अंत झाला त्या बाईला न्याय मिळेल का? तर आमची मागणी आहे। राधाकिशन पवार यांच्या अध्यक्षतेखाली जी समिती स्थापन करण्यात आलेली आहे तर राधाकिशन पवार यांच्यावरतीच आमचा आक्षेप आहे आणि आरोग्य विभागामध्ये त्यांनी भ्रष्टाचार केलेला आहे। त्यामुळे राधाकिशन पवार यांच्या अध्यक्षतेखाली जी समिती नेमलेली होती निष्पक्ष चौकशी करेल का ही शंका जी आहे ती राम बोरकरांनी उपस्थित केल्याचं पाहायला मिळते। कॅमेरा पर्सन आम्ही शिगवण सोडून प्रदीप कापसे, TV9 मराठी, पुणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।